हॅलो, नमस्ते. मी अवनी. स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये. आज मी मला माझ्या सासूबाईंनी आणि माझ्या सासूबाईंना त्यांच्या मम्मीने शिकवलेली रेसिपी दाखवणार आहे. तिचं नाव आहे दूध गोळी. खूप साधी आणि सिंपल. लागणारं साहित्य: नारळाचा चव, दूध, विलायची फक्त फोडून, साखर आणि पीठ. सुरुवात करा. पातेलं गरम करायला ठेवलंय, त्याच्यात टाकायचं आहे दूध. ठीक आहे. आता नारळाचा चव, मिक्स करायचं. आता आपलं हे मिश्रण उकळत आहे. आता काय करायचं, एक चपाती लाटून घ्यायची. जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही. याचे असे काप करून घ्यायचे. शंकरपाळ्या जशा करतो तशा शेपमध्ये हे कट करून घ्यायचे. आता कट झालेले तुकडे हळूहळू याच्यात सोडायचे. आणि त्याला चांगलं हलवायचं. आता याला चांगलं मंद आचेवरती शिजू द्यायचं. आधीमध्ये ढवळत राहायचं. मी याच्यात थोडंसं केशर पण टाकत आहे. हलवत राहायचं. केशरने रंगही चांगला येईल आणि चवही छान येईल. केशर टाकणं ऑप्शनल आहे. छान ढवळू द्यायचं. आत्ताच साखर टाकायची नाही, कारण आत्ताच साखर टाकली की ते गव्हाचं पीठ जे आहे ते शिजणार नाही. त्यामुळे आधी गव्हाचं पीठ जे आहे, आपण जे शंकरपाळ्यांचा शेप टाकला त्याच्यात, ज्याला की आपण दूध गोळा म्हणणार आहोत, त्या शिजू द्यायच्या 5 ते 10 मिनिट. आधीमध्ये ढवळत राहायचं, कारण नारळाचा चव खाली लागू शकतो. आता हे 5-7 मिनिटं छान शिजलंय. आता मी त्याच्यात साखर ॲड करते. साखर आपल्या चवीप्रमाणे ॲड करायची. कमी गोड जसं लागतं आपल्याला, कमी जास्त त्याप्रमाणे ॲड करायची आणि चांगलं ढवळून घ्यायचं. आणि आता याला आणखी आता 5-7 मिनिटं शिजू द्यायचं. दूधगोळा बनवून रेडी आहे. मस्त चवीच्या दूधगोळ्या रेडी.